आज सकाळ सकाळी पोरं आपल्याला उठवायला तिथं, कारण आपल्याला जायचं होतं बघा गुड्याला फिरायला. लय दिवस झालं पोरांचं प्लॅनिंग चाललेलं, पण काय जाया भेटत नाही. आणि आताचा ट्रेंडिंग स्पॉट चालू झालाय म्हणजे तो सेल्फी पॉईंट. गाडी तर घ्यायचा प्लॅन होता, परत म्हटलं आता ही गाडी नका घ्यायला, दुसरी गाडी घेऊन जाऊया. मित्र गाडी घेऊन येत होता आणि आपल्या गाडीचे ब्लॉग येणं झाले ते, त्याच्यामुळे जरा समजून घ्या. आपल्या गाडीचं जरा कामं निघाले ते, त्याच्यामुळे ब्लॉग टाकलेलं नाही. आता रे त्याची बाना लयच फास्ट ब्लॉग झाला आपला. चला तर मग गाडीवरती भेटू. गाडीवर बसताना बघा पहिल्यांदा सगळ्यांनी रेनकोट घालून आलतीत, कारण भिजायचं नव्हतं आपल्याला. घरात आधीच वॉर्निंग देऊन सांगितलेलं, भिजून आला तर घरात घेणार नाही, त्याच्यामुळे रेनकोट घालून जा. आता आपल्या ब्लॉगला तर व्ह्यू जातात, पण आपलं फॉलोवर काय वाढणार, त्याच्यामुळे तुमच्या ब्लॉगला लवकरात लवकर जाऊन फॉलो तेवढं नक्की करा. जसा गुड्यात पोहोचलो का नाही तसं त्याचं पवन चक्क्या दिसायला चालू झाल्या. त्याच्यापासून क्वालिटी विषय वाटत, कारण का माहितीये का, पवन चक्क्या विषय शेवट हो. आणि जसं आम्ही गुड्याकडनं परत सेल्फी पॉईंटला जायचो का नाही, तसा तसा विषय क्वालिटी वाटत. आणि शेवटी भाऊन आपण बघा पोहोचलो सेल्फी पॉईंट वरती. आणि गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर तिथं वातावरण कसं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो बघा. नाद खुळा म्हणतात तसा विषय बघा. याला लागतंय तुम्हाला पण सेल्फी पॉईंट बघायला. त्याच्यावर बघा सेल्फीच्या त्या दगडावरनं चालत चालत जरा म्हणलं व्हिडिओ काढू. मी केलंय असं तुम्ही करू नका, कारण हे खूप रिस्की असतं विषय, त्याच्यामुळे तुम्ही केलं नाही तर बरंच होईल. शेवट विषय आहे, डोंगरानं चढवायला लागले. यालाच खरं चूक म्हणतात, कारण कसं माहितीये का, पोरांसोबत गेल्यानंतर मजा येणार नाही असं कधी होणारच नाही. एक फोटो काढायसाठी अख्खा डोंगर चढवलेला पोरांनी, म्हणलं विचार करून घ्या तुम्ही कशी मजा येत असेल पोरांना. डोंगर चढवून म्हणजे बरोबर सेल्फी पॉईंटच्या समोरच्या बरोबर जागेवरती आम्हाला आणलेलं भावानं फोटो काढायचा. सेल्फी पॉईंटच्या जरा वरती आल्याच्या नंतर इथे एक पॉईंट आहे. आणि भावानं गुड्याला आला तर घाण करू नका, नाहीतर इथं कचरा कोंड्या ठेवल्या तर त्यांच्यामध्ये घाण टाका, आजूबाजूला नका टाका. कारण कसं आहे माहितीये का, आपल्यामुळे निसर्ग खराब करू नका रे. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवून भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये.